शेतकरी कुटुंबाची आर्थिक भरभराट होण्यासाठी थोडक्यात हा पोल्ट्री व्यवसाय हा चांगल्या प्रकारे मदत करत असतो। तर त्याचीच यशोगाथा आपण आज गुजरातमध्ये जाऊन या ठिकाणी घेणार आहोत। जे ओनर जे उच्च शिक्षित असून या व्यवसायामध्ये ते मागील 6 वर्षापासून काम करत आहे। मी महेंद्र भोये आणि माझ्या गावाचं नाव गोंदिया, जे गुजरातमधले एक डांग जिल्ह्यामध्ये आलेले आहे। लांबी 100 फूट आहे आणि रुंदी 30 फूट आहे, म्हणजे 3000 स्क्वेअर फूट। आणि हे पोल्ट्री व्यवसाय आम्ही 2017 पासून चालू केल्यानंतर आम्हाला कुठं बाहेर कामाला जावं म्हणजे लागत नाही आणि आम्ही ह्याच्यातच आमचं काम होऊन राहतो। आमच्या शेतीचे काम झाल्यानंतर माझे जे बाकीचे सोबत जोडीदार असतात ते कामासाठी बाहेर जातात आणि मला पोल्ट्री व्यवसाय असून त्याच्यामुळे आम्ही बाहेर कामाला जाऊ शकत नाही आणि ते खूप चांगलं आहे। एका बॅचला आम्हाला 50,000 रुपये भेटतात आणि वर्षांचे आम्हाला उत्पन्न 6 बॅचला मिळून 3 लाख जवळपास 3 लाखमध्ये जातं। आणि त्याच्यातला खतर आणि हे गोणी रिकाम्या गोणी आम्ही त्याच्यात बघत नाही, ते सोडून हे एवढं उत्पन्न होतं। 100 फूट शेड आहे आणि त्यासोबत मला अजून पण एक दुसरा शेड बांधायचा आहे। पोल्ट्रीचा व्यवसाय एकदमच चांगला आहे, कारण शेतामध्ये पण काम होतं आणि त्याच्यासोबत पोल्ट्रीमध्ये पण काम होऊ शकतं आणि आपण अगोदर हे काम करू शकतो। जे मुले 2 असतील त्यांनी हा पोल्ट्री व्यवसाय करायचं आवश्यक आहे, कारण एक मुलं जर का ते शेतामध्ये काम करत, दुसरं मुला पोल्ट्री व्यवसायामध्ये काम करत आणि घर परिवार चालवायला व चांगलं म्हणजे सोपं सरळ होईल। पोल्ट्री फार्म बांधायच्या वेळेस माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, पण मी माझे घरवाल्याकडून आणि इकडून तिकडून थोडेफार मागून आणि त्यांच्याकडून पोल्ट्री उभी केली आणि नंतर थोडे देत गेलो त्यांना। आणि 2017 मध्ये मला हे पोल्ट्री बांधायला जवळपास 3.5 लाख रुपयांचा एवढा खर्च आला होता। व्यवसाय खूप चांगला आहे आणि त्याच्यात उन्हाळ्यामध्ये थोडीशी गरमी जास्त असल्यामुळे थोडंसं त्याच्यासाठी काहीतरी उपाय करावा लागतो किंवा पाणी छाटावं लागतं। आणि थंडीच्या सीझनमध्ये थंडीमध्ये त्यांना डबे पेटवा किंवा ब्रुडिंग जास्त लावावं लागते, हे 2च प्रॉब्लेम असतात, बाकी काही नाही, चांगला आहे। आमच्या शेतीचे उत्पन्न एवढं नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला हे पोल्ट्री व्यवसाय करावा लागलं आणि त्याच्यातून आता सध्या सरळ व्यवस्थित उत्पन्न निघू लागलं।